तर आता त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये रॉझलिन च्या ह्याच्यात मध्ये ब्रेक झाला जरा. तर खरी गोष्ट अशी असते की जी शोभा आणि जॉन असतो, तर हे पूर्वी एका म्हणजे ज्यांची ऍक्च्युली रोझलिन मुलगी असते आणि ज्यांची प्रॉपर्टी असते त्यांच्याकडे काम असतात, नोकर असतात त्यांच्याकडे, आणि एका ऍक्सिडेंटमध्ये ते दोघेही सिव्हिअर जखमी होतात. तर हेच तिला रॉझलिनला लहानाचं मोठं करतात. म्हणजे अगदी रॉझलिन लहान 4-5 वर्षाची असतात तेव्हापासून, आणि पूर्ण म्हणजे देखभाल करतात. पण जसंच ही मोठी होते, रॉझलिन मोठी होते, आणि त्याच वेळेस हिची म्हणजे शोभा जी असते तिची आई मोलकरीण असते त्यांच्याकडे. तर जशीच तिची आई मरते तर ते लोक मग शोभाला नोकरासारखं ट्रीट करतात. इतके दिवस तिची मैत्रीण म्हणून ट्रीट करतात. पण मग नंतर ती जॉनशी लग्न करते शोभा, मोलकरीणच असते तरी, पण ते तिच्या मनात खदखद असतेच. म्हणजे तिचं मग त्या प्रॉपर्टीवर लक्ष असतं. तिला जेव्हा कळतं इतकं सगळं आहे आणि हे आहे, तर हिच्याही ते लक्षात येतं, त्या जिची ऍक्च्युअली प्रॉपर्टी असते, म्हणजे रॉझलिन ज्यांची ऍक्च्युअली मुलगी असते, तर ती मग आपलं विल करते वकिलाला बोलवून, आणि त्याच्यात लिहिते की ही 18 वर्षाची झाली की सगळी प्रॉपर्टी रॉझलिनच्या नावावर. त्याच्यामुळे ह्यांना तोपर्यंत हे लोक देखभाल करतील. रॉझलिनची त्यांनी प्रॉपरली देखभाल केली पाहिजे, आणि ते देखभाल करतीलच, आणि प्रॉपर्टीची पण. आणि ती 18 वर्षाची झाली की सगळी प्रॉपर्टी नावावर. तर यांचा प्लॅन असा असतो की ही 18 वर्षाची झाली की ती प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली की तिच्याकडून आपल्या नावावर करून घ्यायची आणि तिला मारून टाकायचं. आणि तर ते त्यांनी असं वाढदिवसाला असं दाखवलं असतं की प्रॉपर्टी आम्ही तुला देतोय, पण ऍक्च्युअली त्यांनी ती ट्रान्सफर करून घेतली असते, आणि तिला तो मारायचा प्लॅन बनवला असतो. आणि मारायचा प्लॅन का? कारण प्रॉपर्टी तर पाहिजेच, आणि आपल्या मुलाला वाचवताना ही रॉझलिनला वाचवताना आपला मुलगा मेला म्हणून त्याचा बदला म्हणून त्यांना ते पाहिजे असतं. ती आईमध्ये जरा मेंटली डिस्टर्ब झाली असते शोभा म्हणजे, आणि तिच्या डोक्यातनं हा सगळा प्लॅन असतो. तर मग ऍक्च्युली जे कल्प्रिट असतात शोभाने, आणि हा जो घाराड्याळांचा यांच्याकडे जेरी म्हणून आला असतो तो पोलीस ऑफिसर असतो. तर त्यांना ती स्पेशल केस दिलेली असते हँडओव्हर, कारण हे दोघेही जुन्या पण क्रिमिनल केसेसमध्ये पोलिसांकडे त्यांचा रेकॉर्ड असतं. आणि त्यांच्याकडे एक जण आली असते कंप्लेंट करायला की माझा नवरा गायब आहे 2 याच्यापासून महिन्यांपासून, तर तुम्ही प्लीज म्हणजे बघा. आणि त्यांच्याकडे तो काम करत होता, त्यांच्याबरोबर काम करत होता, आणि त्यांनी मला असं सांगितलंय की त्यांचा असा असा प्लॅन आहे रॉझलिनला मारायचा, तर तुम्ही प्लीज या केसमध्ये लक्ष घाला. आणि म्हणून पोलिसांनीही स्पेशल सगळं केलेलं असतं. तर आहे सुंदर आणि एकदम सरप्राइझिंगली ट्विस्टेड.